आज आपण बघणार आहोत की सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम जी पोस्टाची आहे त्याच्यावर इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट होतो. बऱ्याच जणांना कळतच नाही की इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट झाला आहे. ते मी तुम्हाला आज दाखवते. एक्सेल शीटमध्ये मी केलेलं आहे. इथे ऑलरेडी मी लिहिलेलं आहे प्रिन्सिपल अमाऊंट रेट ऑफ इंटरेस्ट. सपोज आपण इनिशियली अमाऊंट 18,50,000 एवढी घातली, 18,50,000. ओके. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 8.2%. सो हे कॅल्क्युलेशनला बरं पडेल म्हणून 0.082 टाकले डिवाइड बाय 100 करून. इन अ इयर हाऊ मेनी टाइम्स इट गेट्स कंपाउंडेड? 4 टाइम्स. सो n इक्वल टू 4. द मनी इन्व्हेस्टेड फॉर हाऊ मेनी इयर्स? तुमचे पैसे किती वर्षांसाठी इन्व्हेस्टेड आहेत? 5 वर्षांसाठी. तर तुम्हाला फायनल अमाऊंट किती मिळणार, म्हणजे फायनल एकदम इक्वल टू, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल अमाऊंट इंटू इन द ब्रॅकेट 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 0.082 डिवाइड बाय हाऊ मेनी टाइम्स इट गेट्स कंपाउंडेड इन अ इयर? 4 टाइम्स. ओके. रेज टू n into t, that means compounded in a year for 4 times, and how many years the money is invested? 5 times. Bracket complete. This is what you will get after 5 years. म्हणजे एवढी तुमची अमाऊंट बिल्ड होणार आहे. तर पण त्यातला टोटल कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे? तर a मायनस p. फायनल अमाऊंट आहे 27 लाख मायनस प्रिन्सिपल अमाऊंट. एवढा तुम्हाला टोटल कंपाऊंड इंटरेस्ट होतो आहे. पण तो क्वार्टरली तुमच्या हातात किती येणार? इक्वल टू टोटल कंपाऊंड इंटरेस्ट डिवायडेड बाय हाऊ मेनी क्वार्टर्स इन 5 years? 20 क्वार्टर्स. सो क्वार्टरली तुम्हाला एवढी अमाऊंट येणार 46,303.98. 46,303.98 रुपये. थँक्यू.